हॅलो विद्यार्थी मित्रहो, आपण इयत्ता 11वी मधील पहिली 3 प्रकरण विविध व्हिडिओच्या माध्यमातून आणि नोट्सच्या माध्यमातून व्यवस्थित अभ्यासलेली आहे. आज आपण आपले चौथे प्रकरण हवामान प्रदेश याचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर हवामानाचा प्रदेश आणि त्याला अनुसरून असणारे जे नैसर्गिक वनस्पतीचे प्रदेश आहेत, निम्न अक्षवृत्तीय नैसर्गिक प्रदेश, मध्य अक्षवृत्तीय नैसर्गिक प्रदेश आणि उच्च अक्षवृत्तीय नैसर्गिक प्रदेश. तर हा कशा प्रकारे असतो, त्याचं भौगोलिक वितरण, त्याचं असणारं वैशिष्ट्ये, तर याचा आपण अभ्यास आजच्या या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. वातावरण, शिलावरण, जलावरण, जीवावरण आणि चुंबकावरण ही 5 आवरणे पृथ्वीच्या सभोवती आहेत. यापैकी वातावरण हे हवा व हवामानाशी निगडित असतं. एखाद्या प्रदेशातील हवेचे 30 ते 35 वर्ष निरीक्षण करून त्या प्रदेशाचे हवामान ठरते आणि हवामानावरून हवामान प्रदेश ठरतात. त्या प्रदेशातील हवामानावर मानवाचे जीवन, मानवाचे जीवनशैली, अन्नाची उपलब्धता, अन्नाच्या सवयी, घर बांधणी, व्यवसाय, वस्त्रे, पेहराव आणि या सर्वातून विकसित होणारी संस्कृती अवलंबून असते. हवा किंवा हवामानाची अंगे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव मानवी शरीरावर नव्हे तर मानवी क्रिया, मानवी व्यवसाय याच्यावर होतो. हवामानाचा त्या प्रदेशातील मृदा निर्मितीवर प्रभाव पडतो. त्यातूनच त्या प्रदेशातील भू आच्छादन निश्चित होतं. हवामान व भू आच्छादनावर वनस्पतीचे स्वरूप ठरते. शेतीतील होणारी उत्पादने ठरतात. उदाहरणार्थ, उष्ण हवामानाच्या प्रदेशात ऊस, कापूस, चहा, रबर, कॉफी ही उत्पादने घेतली जातात. समशीतोष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये ओट, बार्ली या प्रकारची उत्पादने घेतली जातात. म्हणजेच हवामानावर आधारित त्या ठिकाणची शेती आणि शेतीची उत्पादने होताना आढळतात. असं असणारे जे हे हवामान आहे, तर या हवामानाचे वर्गीकरण आणि हवामानाच्या प्रदेशाचे निर्धारण सांगितले आहे. हवामानाच्या प्रदेशाचे 3 प्रकारे वर्गीकरण केलेले आपल्याला आढळतात. यामध्ये अ निम्न अक्षवृत्तीय प्रदेश, ब मध्य अक्षवृत्तीय प्रदेश आणि क उच्च अक्षवृत्तीय प्रदेश. त्यामध्ये त्याचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आढळतं. निम्न अक्षवृत्तीय जे प्रदेश आहेत त्यामध्ये विषुववृत्तीय वर्षावने, मोसमी हवामान प्रदेश, उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश, उष्ण ओसाड प्रदेश किंवा त्याला शुष्क हवामानाचा प्रदेश आपण म्हणतो, की जो आफ्रिका खंडातील सहारा किंवा कलहरी वाळवंटाचा जो प्रदेश आहे तर तशा प्रकारे. तर असं प्रत्येक प्रदेशामध्ये त्याचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या प्रकारे झालेलं आपल्याला आढळतं. आता त्यामध्ये आपण हा जो पहिला व्हिडिओ या प्रकरणाचा आहे, या पहिल्या व्हिडिओमध्ये असणारा निम्न अक्षवृत्तीय जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये येणारे हे 4 प्रदेश आहेत. तर हे 4 प्रदेश त्यांचे भौगोलिक स्थान, वितरण आणि वैशिष्ट्ये ही थोडक्यात अभ्यासणार आहोत. आणि मग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्य अक्षवृत्तीय प्रदेशाचा अभ्यास करणार आहोत आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीलाच जगातील नैसर्गिक प्रदेशाचा नकाशा दिलेला आहे. आता या नैसर्गिक प्रदेशामध्ये सूचीमध्ये आपल्याला वेगवेगळे रंग दाखवले, तर तो रंग कोणत्या अरण्याचा आहे किंवा कोणते अरण्य आहे त्या ठिकाणी नैसर्गिक प्रदेश आहे हे दाखवतं. पहा, हिरवा रंग जो आहे, ज्या ज्या ठिकाणी हिरवा रंग आहे तो विषुववृत्तीय वनांचा आहे. फिक्कट हिरवा आहे उष्ण पट्ट्यातील गवताळ वने, त्याला सॅव्हाना आपण म्हणतो. गुलाबी रंगाचा आहे दमट हवामानाचा उपोष्ण किंवा चिनी प्रकारचा असलेला आढळतो. अगदी डार्क गुलाबी आहे तो पश्चिम युरोपियन हवामानाचा प्रदेश आहे. तपकिरी रंगाचा जो भाग आहे तो पर्वतीय असलेला आढळतो आणि अगदी व्हाईट रंगाचा जो भाग आहे तो नेहमी आपल्याला हिमाच्छादित किंवा बर्फाच्छादित असलेला आढळतो. तर या ठिकाणी आपल्याला सूची दिलेली आहे, त्यानुसार या नकाशामध्ये वेगवेगळ्या जे प्रदेश आहेत
वेगवेगळे जे नैसर्गिक प्रदेश आहेत तर हे नैसर्गिक प्रदेश दाखवलेले आहेत. विद्यार्थ्यांनी हा नकाशा तुमच्याकडे जगाच्या आराखड्यामध्ये भरून ठेवायचा आहे. तर यामध्ये आपण पहिला जो प्रकार आहे निम्न अक्षवर्तीय प्रदेश त्यामधला पहिला आहे विषुववृत्तीय वने. तर आपल्याला या प्रत्येक प्रदेशामध्ये एक आलेख दिलेला आहे. या आलेखामध्ये दोन वेगवेगळी ठिकाणं दिलेत. त्या दोन वेगवेगळ्या ठिकाणांची तुलना करून त्या ठिकाणी असणारं मग पर्जन्य असेल, तापमान असेल याची तुलना करून त्याच्या खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याची उत्तरे आपल्याला लिहावयाची आहेत आणि मग त्या असणाऱ्या नैसर्गिक प्रदेशाची वैशिष्ट्ये, प्रदेश आणि भौगोलिक वितरण आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदाच इथं जी विषुववृत्तीय वर्षावणी आहे त्याच्यामध्ये दिलेला जो आलेख आहे त्यामध्ये वरती प्रश्न काय विचारलाय पहा. आकृती 4.2 अ व आ चा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या आणि ही ठिकाणे नकाशावर दाखवा. तुम्ही जगाचा आराखडा घ्यायचाय आणि त्या जगाच्या आराखड्यामध्ये ही दोन ठिकाणं दाखवायची आहे. तर इथं दोन ठिकाणांची तुलना करायची आहे. एका बाजूला जो अ चा जो भाग आहे त्यामध्ये बेलेम आणि ब्राझील आहे आणि ब चा जो भाग आहे त्यामध्ये सिंगापूर आहे. इथं निळ्या रंगाचा जो भाग आहे तो खाली इथं जानेवारी फेब्रुवारी हे खाली महिने दाखवलेले आहेत आणि त्या महिन्यामध्ये सरासरी असणारं जे तापमान आहे हे तापमान यामध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे आणि वरच्या गुलाबी आणि निळ्या रंगाच्या रेषा या समताप रेषा असलेल्या आढळतात. आणि या आलेखावरून विचारलेले प्रश्न जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 5 प्रश्न आहेत. पहिला, कोणत्या महिन्यात पाऊस पडत नाही? दोन्हीही आलेखाची जर तुलना केली तर आपल्याकडे हे निळ्या रंगाचा खालचा जो भाग आहे हा पावसाचं वितरण दर्शवतो आणि प्रत्येक महिन्यात अगदी जानेवारी पासून ते डिसेंबर महिन्यात दोन्ही आलेखामध्ये पावसाच्या नोंदी ह्या झालेल्याच आपल्याला दिसतात. त्यामुळं यामध्ये आपल्याला वर्षभर पाऊस पडत आहे. कोणताही महिना या ठिकाणी बिना पावसाचा असलेला आपल्याला आढळत नाही. म्हणजे सगळीकडे दोन्हीही ठिकाणी ब्राझील असेल किंवा सिंगापूर असेल या दोन्ही ठिकाणी पाऊस यामध्ये पडताना आढळतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला, कोणत्या महिन्यात सर्वाधिक तापमान आहे? तर तापमानाची नोंद जर आपण पाहिली तर वरती गुलाबी रंगाची आणि निळ्या रंगाची जी रेषा दिसते ही रेषा समताप रेषा असलेली आपल्याला आढळते आणि समताप रेषा ही सारख्याच प्रकारची असलेली आढळते. म्हणजे वार्षिक कमाल तापमानात येथे फार फरक आढळत नाही. वर्षभर तापमान हे एक समान असलेलं आढळतं. तिसरा प्रश्न, कोणत्या महिन्यात तापमान सर्वात कमी आहे? तापमान कमी तर या रेषा या सरळ आढळतात. जे वार्षिक कमाल तापमानात येथे फार फरक आढळत नाही. तापमान हे कसं आहे वर्षभर एक समान असलेलं आढळतं. जर या गुलाबी आणि निळ्या रंगाच्या रेषा जर वर खाली झाल्या असतील तर आपल्याला यामध्ये एक भाग म्हणजे तापमान हे कमी आणि अधिक असलेलं या ठिकाणी आढळलं असतं, पण तसं इथे काहीही नाही. प्रश्न चौथा आहे, या ठिकाणी हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते असू शकतात? आता यामध्ये विषुववृत्तीय स्थान आहे, लंबरूप किरणे आहेत, व्यापारी वारे आहे, बाष्पीभवनाचा जास्त वेग आहे, तर इत्यादी घटक येथील हवामानावर परिणाम करताना आपल्याला आढळतात. कारण ही दोन्ही जी ठिकाण आहेत ब्राझील आणि सिंगापूर दोन्ही ही विषुववृत्तावरती असलेली आपल्याला आढळतात. त्यामुळे विषुववृत्तीय स्थान आणि लंबरूप किरणे हा भाग महत्वाचा असलेला आढळतोच आणि म्हणून तुम्ही ही दोन्ही ठिकाणे जगाच्या नकाशामध्ये दाखवायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 5वा प्रश्न आहे, वरील प्रश्नावर आधारित दोन्ही ठिकाणच्या हवामानाबद्दल निष्कर्ष लिहा. तर यामध्ये निष्कर्ष काय काढायचंय तर दोन्ही ठिकाणी ही विषुववृत्तीय भागावरती आहेत. शिवाय हवामान हे आर्द्र आणि उष्ण आढळतं. म्हणजे यामध्ये आपल्याला यावरून हा निष्कर्ष काढू शकतो. तर ही जी विषुववृत्तीय वर्षावणी आहे तर ह्या वर्षावनांचं असणारं जे स्थान आहे किंवा त्याचं भौगोलिक वैशिष्ट्ये हे आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल. पहा, यामध्ये भौगोलिक वितरण जर पाहिलं वर्षावनांचं तर दोन्ही गोलार्धामध्ये म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध दोन्ही गोलार्धामध्ये विषुववृत्तापासून उत्तरेस 5 अंश ते
5 ते 10 या दरम्यान आपल्याला या वनांचं वितरण झालेलं आढळतं. येथे वर्षभर सूर्यकिरणे ही लंबरूप पडताना आढळतात. प्रदेश जर पाहिला तर ॲमेझॉन नदीचं खोरं, मध्य अमेरिकेतील पूर्व किनारा, कांगो नदीचं खोरं, मादागास्कर, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, पापुआ न्यू गिनी आणि भारतातील केरळ, अंदमान, निकोबार बेटे येथेही वर्षा वने आढळतात आणि या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं उष्ण हवामान असलेलं आढळतं. या प्रदेशात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात. ती घनदाट असतात. इथं खाली चित्र दाखवलेलं आहे बघा. म्हणजे ती पूर्णपणे अगदी घनदाट असलेली आपल्याला आढळतात. घनदाट सदाहरित उंच वृक्ष आढळतात. कठीण लाकूड असतं, विस्तृत जैवविविधता व सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी जीवनही त्या ठिकाणी आढळतं. येथे आदिवासी जमाती ज्या आहेत तर त्यांच्या वस्ती आढळतात. तसेच रोगट आणि हवामान आढळतं. उष्ण हवामान असल्यामुळे येथील विकासाच्या संधी त्या कमी झाल्यामुळे खाणकाम व वनउद्योग या भागामध्ये आपल्याला आढळतात. या भागातील असणारी हवामानाची वैशिष्ट्ये जर पाहिली तर सतत उष्ण तापमान असतं. वर्षभर सरासरी 27 अंश सेल्सिअस इतकं तापमान असलेलं आढळतं. शिवाय दिवस आणि रात्रमान जवळजवळ समान असतं. उन्हाळा व हिवाळा असे 2 ऋतू स्पष्टपणे दिसत नाहीत किंवा त्या ठिकाणी जाणवत नाहीत. वर्षभर समान वितरण असणारा आरोही पाऊस सरासरी 2500 ते 3000 मिलीमीटर इतका या प्रदेशामध्ये पडताना आढळतो. तसेच अतिवृष्टी मागे उबदार आर्द्र वायू त्याचबरोबर ITCZ म्हणजे असणारा जो पट्टा आहे तर हा पट्टा या क्षेत्राच्या लगत असल्यामुळे त्या लगतची अस्थिर परिस्थिती व कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे अतिवृष्टी या भागामध्ये पडताना आढळते. शिवाय उष्ण भाग असल्यामुळे ढगांचे प्रमाण जास्त आणि आर्द्रता सुद्धा जास्त असलेली आपल्याला आढळते. तर अशी हवामानाची वैशिष्ट्ये आढळतात. त्याचबरोबर संबंधित असणारी इतर वैशिष्ट्ये जर पाहिली तर उष्णकटिबंधीय वर्षावने घनदाट त्रिस्तरीय असतात. सदाहरित उंच लाकडाची असतात. प्रत्येक वृक्षाची पाने, फुले, फळे येण्याचा कालावधी हा भिन्न भिन्न आढळतो. ही वने वर्षभर सदाहरित म्हणजे हिरवीगार आढळतात. वने घनदाट असतात. त्यामुळं वृक्षांची एक आच्छादन किंवा जाळी तयार झालेली आढळते आणि प्रत्येक वृक्ष हे उंचीनं जास्त की जणू सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्याची स्पर्धा चालू असलेली आपल्याला आढळते. असे अतिउंच वृक्ष वाढताना आढळतात. वृक्षावर अनेक प्रकारच्या वेली वाढताना आढळतात. या वनांच्या मध्ये आढळणारी वृक्षांची पाने ही रुंद असलेली आढळतात. बुंदे सुद्धा रुंद जाड असतात आणि या वनांच्या मध्ये आढळणारं लाकूड हे अतिशय कठीण असलेलं आढळतं. शिवाय सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळं जमीन ही दलदलीची बनताना आपल्याला आढळते. अनेक सरपटणारे प्राणी किंवा उड्या मारणारे प्राणी या प्रदेशामध्ये आढळतात. वटवाघळे विविध प्रकारची, त्यानंतर अजगर, साप, विषारी, बिनविषारी साप अशा असंख्य कीटकांची संख्या असलेली आपल्याला आढळते. शिवाय या भागामध्ये नद्यांचा भाग जेथे जेथे आढळतो तेथे मगर किंवा सुसरी, कासवे आणि पाणघोडे असलेले आढळतात. या अरण्यांच्या मध्ये एबनी, मोहगनी, रोजवूड, ग्रीनहार्ट, सिंकोना, रबर इत्यादी जातीचे वृक्ष आपल्याला आढळतात. यानंतर दुसरा प्रकार आहे तो आहे मोसमी हवामानाचा प्रदेश. मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये आपल्याला या ठिकाणी पुन्हा 2 आलेख दिलेले आहेत आणि त्या 2 आलेखामध्ये आपल्याला तुलना करायला सांगितलेली आहे. पहिल्या आलेखामध्ये दिले बेंगलोर आणि भारत, दुसऱ्या आलेखामध्ये दिले क्रेन्स आणि ऑस्ट्रेलिया. म्हणजे भारतातील बेंगलोर हे ठिकाण आणि ऑस्ट्रेलियातील क्रेन्स हे ठिकाण आणि यामध्ये सुद्धा आपल्याला वार्षिक सरासरी पडणारा पाऊस मिलीमीटर मध्ये जोड म्हणजे स्तंभालेखाच्या साहाय्याने दाखवलेला आपल्याला आढळतो. इथं जोडून काढलेला हा जो स्तंभालेख आहे खाली निळ्या रंगाचा तर हा स्तंभालेखाच्या साहाय्याने आपल्याला इथं पडणारा मिलीमीटर मध्ये पाऊस आहे, पावसाची नोंद आहे आणि वरती गुलाबी आणि निळ्या रंगाची जी रेषा आहे ते त्या ठिकाणचं तापमान दर्शवणाऱ्या समताप रेषा ज्या आहेत जे
तापमानाच्या नोंदी केलेल्या इथं आढळतात. एका बाजूला पर्जन्यच आहे आणि एका बाजूला आपल्याला तापमान जे आहे हे तापमान अंश सेल्सिअस मध्ये दाखवलेलं आहे. आणि या दोन आलेखांची तुलना करून याच्यावरती आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे सर्वात जास्त आणि कमी पर्जन्याचे महिने सांगा. इथं दोन्हीची तुलना केली तर मेंगलोर भारत येथे जून, जुलै, ऑगस्ट हा जो भाग आहे तर जून, जुलै, ऑगस्ट हे सर्वाधिक जास्त पर्जन्याचे महिने आहेत. तर अन्य महिने हे कमी किंवा शून्य पर्जन्याचे आहेत. केन्स ऑस्ट्रेलिया येथे जानेवारी ते मार्च हा जो भाग आहे तर जानेवारी ते मार्च हे जास्त पर्जन्याचे महिने असून येथे इतर महिन्यात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. दोन्ही ठिकाणच्या पर्जन्याच्या प्रमाणामध्ये खूप फरक असलेला आपल्याला आढळतो. जो भारतातील असणारा मेंगलोर आहे येथे जास्त पर्जन्याच्या महिन्यात दर सरासरी जर पाहिलं तर दर महिना सरासरी 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. इथं भारताच्या या आलेखामध्ये त्याची नोंद झालेली आपल्याला दिसते. तर क्रेन्स ऑस्ट्रेलियातील जास्त पर्जन्याच्या महिन्यात दरमहा सरासरी पाहिलं तर आपल्याला इथं 500 ची नोंद झालेली आढळते. या स्तंभालेखाच्या उंचीवरून तुम्हाला कोणत्या महिन्यात कमी आणि कोणत्या महिन्यात जास्त पाऊस पडतो हे लक्षात येईल. दुसरा प्रश्न आहे सर्वात जास्त व कमी तापमानाचे महिने सांगा. भारत किंवा मेंगलोर हा जो भाग आहे येथे सर्वाधिक जास्त तापमान हे मे महिन्यामध्ये असलेलं आढळतं. इकडे मे महिन्यात झालेली तापमानाची नोंद आपल्याला सर्वाधिक दिसते. तर सर्वात कमी तापमान हे डिसेंबर मध्ये आढळतं. सरासरी आपल्या भारताचा जरी आपण आढावा घेतला हवामानाच्या बाबत तर आपल्याकडे सध्या चालू असणारा जो म्हणजे डिसेंबर महिना आहे तर यामध्ये तापमान हे खूप कमी असलेलं आढळतं आणि मे मध्ये तापमान हे सरासरी वाढताना आढळतं. या उलट क्रेन्स ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त तापमान हे जानेवारी मध्ये तर सर्वात कमी तापमान हे जुलै महिन्यामध्ये असलेलं आपल्याला आढळते. तिसरा प्रश्न आहे दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने एकच आहेत का? नसल्यास का नाहीत हे सांगायचे. तर दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने सारखे नाहीत. त्याचं एकमेव कारण म्हणजे दोन्हीही स्थानामधील फरक. बेंगलोर हे उत्तर गोलार्धातील आहे तर क्रेन्स हे दक्षिण गोलार्धातील ठिकाण असलेलं आपल्याला आढळतं. त्यामुळं दोन्ही ठिकाणचा पाऊस हे सारख्या महिन्यातच पडत नाही किंवा आढळत नाही. चौथा प्रश्न आहे या ठिकाणच्या हवामानावर परिणाम करणारे घटक काय सांगू शकतील? तर एक आहे उत्तर गोलार्धातील ठिकाण तर दुसरं आहे दक्षिण गोलार्धातील ठिकाण. आणि यावरून आपल्याला उत्तरायण आणि दक्षिणायन त्याचबरोबर त्यानुसार येणारे जे ऋतू आहेत हे वेगवेगळे आढळतात. शिवाय व्यापारी वाऱ्याची दिशा, मोसमी वाऱ्याची दिशा व समुद्र सानिध्य हे घटकही या दोन्ही ठिकाणच्या हवामानावरती प्रभाव टाकताना आपल्याला आढळतात. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे हा आत्ताचा आलेख आणि या अगोदरचा दिलेला आपल्याला सांगितलेला जो आलेख आहे या आलेखात कोणता फरक आढळलेला आहे? तर आपण यावरून सांगू शकतो की पहिला जो आलेख आहे तर या आधीच्या आलेखामध्ये ऋतू बदलाच्या कोणत्याही खुणा किंवा चिन्हे दिसत नाहीत. मात्र त्या आलेखात वर्षभर जास्त तापमान व 12ही महिने पाऊस वर्षभर पडताना आपल्याला आढळतो आणि वर्षभर उष्ण आणि दमट हवामान हे स्पष्टपणे दिसते. मात्र त्याची तुलना जर आता हा दिलेला भारतातील मेंगलोर आणि ऑस्ट्रेलियातील केन्स या आलेखाशी जर केली तर या आलेखात उन्हाळा व हिवाळा हा ऋतू बदल तसेच उन्हाळ्यात उत्तरार्धात पावसाळा व हा वेगळा ऋतू स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दिसतो किंवा जाणवतो. तर अशा प्रकारे पहिला आलेख आणि आत्ताचा हा या आलेखामध्ये म्हणजे 4.2 च्या आकृतीमध्ये आणि 4.3 च्या आकृतीमध्ये हा फरक या ठिकाणी जाणवतो. यानंतर 6वा प्रश्न आहे दोन्ही ठिकाणच्या हवामानाच्या बाबत निष्कर्ष काढा. तर यामध्ये दोन्ही ठिकाणचं जर हवामान आपण पाहिलं भारत आणि ऑस्ट्रेलियातील दिलेली दोन ठिकाणं तर तीव्र उन्हाळा, आपत्कालीन पावसाळा म्हणजे अचानक येणारा पावसाळा व दीर्घकालीन कोरडा ऋतू शिवाय म्हणजे ITCZ हा जो
पट्टा आहे, तर या प्रभावामुळे येणारा हिवाळा हे दोन्ही प्रदेशातील वैशिष्ट्ये आहे. आणि पर्जन्यामध्ये कमालीचं सातत्य असलेलं आपल्याला आढळतं. हे या दोन्ही ठिकाणच्या पर्जन्याच्या कालावधीत कमालीचं सातत्य असून हे मोसमी हवामानाचे वैशिष्ट्य दर्शवतो. तर अशा प्रकारे या दोन्ही ठिकाणाच्या हवामानाचा आपल्याला निष्कर्ष सांगता येईल. या मोसमी हवामानाचा जो प्रदेश आहे याचे वितरण जर आपण पाहिले तर याचं वितरण सांगत असताना त्याच्यामध्ये जे भौगोलिक वितरण आहे हे भौगोलिक वितरण म्हणजे दोन्ही गोलार्धात 5 ते 30 अक्षवृत्ताच्या दरम्यान मोसमी वाऱ्याचा प्रदेश हा मोसमी हवामानाचा प्रदेश म्हणून विकसित झालेला आहे. या प्रदेशात ऋतूची स्पष्ट विभागणी दिसते. जमीन व पाणी तापते आणि थंड होण्याच्या कारणामुळे जमिनीवर कमी दाबाचा व सागरावर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि यावर आंतरउष्ण कटिबंधीय अभिसरणाच्या क्षेत्राचा की ज्याला आपण ITCZ म्हणतो तर याचा प्रभाव असतो. उत्तरायणात हे क्षेत्र 20 अंश ते 25 अंश उत्तरेकडे सरकतं. त्यानंतर मोसमी हवामानाची जागा कोरड्या नैसर्गिक वाऱ्याने घेतली जाते आणि या दरम्यान हे क्षेत्र दक्षिणेकडे सरकू लागतं. अशा वेळी उत्तर गोलार्धात वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. त्यातच मोठ्या प्रमाणात बाष्प असतं व प्रतिरोध पाऊस पडतो. उत्तर गोलार्धात वारे उन्हाळ्यात नैऋत्येकडून तर हिवाळ्यात ईशान्येकडून वाहताना आपल्याला आढळतात. तर हे याचं भौगोलिक स्पष्टीकरण या मोसमी हवामानाच्या प्रदेशाचं आढळतं. प्रदेश पाहिला आपण तर आग्नेय आशिया, आफ्रिका, नैऋत्य आफ्रिका, ईशान्य दक्षिण अमेरिका, ईशान्य व आग्नेय ब्राझील, उत्तर ऑस्ट्रेलिया, बृहद हिमालयाचा काही भाग वगळता संपूर्ण भारतभर आपल्याला ह्या मोसमी हवामानाचे वितरण असलेले आढळतात. यानंतर हवामानाची वैशिष्ट्ये पाहिली तर पहिलं वैशिष्ट्य आहे हिवाळ्यातील तापमान 27 अंश ते 32 अंश सेल्सिअस असतं. तर उन्हाळ्यातील तापमान 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस असतं. तर हिवाळ्यातील तापमान वजा म्हणजे काही वेळा मायनसला जातं. 15 तापमान हे मायनसला सुद्धा जातं. तर काही वेळा 15 अंश ते 24 अंश सेल्सिअस असलेलं आपल्याला आढळतं. या प्रदेशामध्ये वार्षिक तापमान कक्षा विषुवतीय वनप्रदेशापेक्षा जास्त असते. येथे पडणारा वार्षिक सरासरी पाऊस 250 ते 2500 मिलीमीटर इतका असतो. शिवाय असणारा पर्जन्याचा कालावधी 1 किंवा त्यापेक्षा जास्त अधिक 4 महिन्यापर्यंत आढळतो आणि या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा 60 सेंटीमीटर पेक्षा कमी अधिक आढळतो. हा पाऊस प्रतिरोध प्रकारचा आढळतो. शिवाय ITCZ की ज्याला आपण आंतरउष्ण कटिबंधीय जो पट्टा म्हणतो तर याच्या स्थलांतरामुळे उन्हाळ्यात अतिवृष्टी व हिवाळ्यात म्हणजे उन्हाळ्यात अभितटाकडे व हिवाळ्यात अपतटाकडे आपल्याला याचे स्थलांतर किंवा याचा हालचाल होताना आढळतात. पावसाचे वितरण व कालावधी विविधता त्याच्यामध्ये आढळतं किंवा तो असमान असलेला आपल्याला आढळतं. विस्तृत भूप्रदेशावर दाबाचे पट्टे हे बदलतात. तर अशी याची हवामानाची वैशिष्ट्ये आहेत आणि संबंधित वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर यामध्ये तीव्र उन्हाळे, नियमित पावसाळे, दीर्घकालीन कोरडा ऋतू व मध्यम हिवाळे अशा विविधांगी हवामानाचा प्रभाव मोसमी हवामानाच्या प्रदेशातील वनस्पती व प्राणी संपदेवरही झाल्याचे आपल्याला दिसून येते. उष्ण कटिबंधीय वर्षावनांच्या तुलनेत वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती या कमी प्रमाणात या भागामध्ये आढळतात. मोसमी हवामानाच्या प्रदेशात सदाहरित, निमसदाहरित, पानझडी, काटेरी वने आढळतात. येथे तृणभक्षक आणि वाघासारखे मांसभक्षक प्राणी सुद्धा आढळतात. तसेच विविध पक्षी, विविध प्रकारचे कीटक अशी विस्तृत जैवविविधता आढळते. या प्रदेशामध्ये भातशेती, पशुपालन, खाणकाम आणि शेतीवर आधारित उद्योगांचा विकास झालेला आढळतो. शिवाय या प्रदेशामध्ये दीर्घकालीन कोरडे हवामान असल्याने कायिक विदारण होते.
मात्र जास्त पावसाच्या आणि समुद्र सानिध्याच्या आर्द्र हवामानात रासायनिक वितरण आपल्याला घडून येते. तर अशा प्रकारे या मोसमी हवामानाची म्हणजे वैशिष्ट्ये आढळतात. अशा प्रकारे आपल्याला मोसमी हवामान कशा प्रकारे आढळतो, तर या ठिकाणी तुम्हाला एक दोन चित्र दिलेले आहेत. तर असा हा आपल्याकडे येणारा जो मान्सूनचा पाऊस आहे भारतात आपण अनुभवतो, त्यामुळे तुम्हा सर्वांना तो मान्सून हवामान आणि मान्सून पर्जन्य की जो आपल्याकडे 7 जूनला मान्सून येतो, तर तशा प्रकारे हे दोन त्याच्या हवामानाचे प्रदेश त्या ठिकाणचे पिक्चर्स आहेत. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो आहे उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश. यामध्ये सुद्धा आपल्याला दोन पिक्चर्स दिलेले आहेत. या दोन पिक्चरची आपण तुलना करायची आहे. दोन आलेख दिलेले आहेत. काय सांगितले, तर आकृती क्रमांक 4.4 अ आणि याचा अभ्यास करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या आणि ही ठिकाणे नकाशावर दाखवायची. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नकाशावर तुम्ही दाखवायचं आहे. उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश किंवा त्याला आपण सॅव्हाना म्हणतो. यामध्ये एकीकडे आपल्याला लागोस दाखवलेला आहे, त्यामध्ये नायजेरियाचा भाग आहे आणि दुसरीकडे आहे ब्रासिलिया जो ब्राझीलचा भाग असलेला आपल्याला आढळतो. या दोन्हीही आलेखामध्ये आपल्याला जानेवारी ते डिसेंबर मध्ये पडणारा जो मासिक सरासरी जो पाऊस आहे तो मिलीमीटर मध्ये दाखवलेला आहे आणि तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिलेला आहे. इथं स्तंभ जे निळे काढले हे पर्जन्याचे आहेत आणि वरच्या रेषा आहेत त्या तापमानाच्या आहेत. याच्यावरती आपल्याला 7 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला जो प्रश्न आहे तो बघा, कोणत्या महिन्यात येते पर्जन्य नाही? तर प्रत्येक महिन्यात येथे पाऊस कमी अधिक पडतच आहे, त्यामुळे प्रत्येक महिन्यात पर्जन्य पडतोच. म्हणून येथे कुठलाच महिना असा नाही की बिना पावसाचा तो आहे असा महिनाच नाही. इथं सुद्धा अगदी ब्राझीलमध्ये सुद्धा थोडा थोडा पाऊस पडलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर दुसरा आहे, सर्वात जास्त तापमान कोणत्या महिन्यात आहे? लागोस येथे जानेवारी फेब्रुवारी दरम्यान, तर ब्रासिलिया येथे सप्टेंबर महिन्यात आपल्याला असलेलं आढळतं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सर्वात कमी तापमान कोणत्या महिन्यात आढळतं? सर्वात कमी तापमान लागोसचा भाग पाहिला तर जुलै आणि ऑगस्ट मध्ये आहे आणि ब्रासिलिनमध्ये आपल्याला म्हणजे जून महिन्यामध्ये कमी तापमान असलेलं आढळतं. दोन्ही ठिकाणी पर्जन्य समान असणारे महिने आहेत का? नसल्यास का नसावेत? इथं दोन्ही ठिकाणी समान पर्जन्य असणारे महिने नाहीत, कारण लॅगोस उत्तर गोलार्धात तर ब्रासिलिया उत्तर गोलार्धात आहे. त्यामुळे हवामानात बदल आहे आणि त्यामुळे पडणाऱ्या पावसात सुद्धा बदल आहे. या ठिकाणी कोणते घटक हवामानावरती परिणाम करताना आढळतात? तर या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही ठिकाणी आपल्याला विषुववृत्तापासून तुलनेने जवळचे स्थान आहे, खंडांतर्गत सापेक्ष स्थान, त्याचबरोबर जास्त तापमान, कमी आणि अनियमित पर्जन्य हे घटक येथील हवामानावर परिणाम करताना आढळतात. या आणि आधीच्या आलेखात म्हणजे 4.3 चा आलेख आणि आत्ताचा 4.4 चा आलेख, या आलेखात तुम्हाला काय फरक आढळतो? तर या आधीच्या आलेखात पाऊस पडतो आणि पाऊस या आधीच्या आलेखात विशिष्ट काळात पाऊस पडतो, तसेच ऋतू स्पष्टपणे दिसतात आणि या तुलनेने या दोन्ही ठिकाणी वर्षभर कमी जास्त पाऊस पडतो, मात्र त्याचे प्रमाण खूप कमी असलेले आपल्याला आढळते. आणि 7वा प्रश्न आहे, दोन्ही ठिकाणच्या हवामानात निष्कर्ष काढा. तर दोन्ही ठिकाणचं हवामान जर पाहिलं तर उष्ण आहे, पाऊस वर्षभर आहे, परंतु अनियमित आणि कमी आहे, त्यामुळे हिवाळे तुलनेने कोरडे असलेले आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे याचा आपल्याला म्हणजे आलेखावरून प्रश्न सांगता येतील. त्याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाचा जो भाग आहे, तर या भागामध्ये उष्ण हवामान आढळतं. हा प्रदेश दोन्ही गोलार्धात 10 अंश ते 20 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेला आपल्याला आढळतो. या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे सतत तापमान उच्च असते. हा प्रदेश वर्षातील काही काळ ITCZ च्या प्रभावाखाली तर काही काळ उपोष्ण उच्च दाबाखाली असतो. वर्षा वनाच्या सीमेलगत विस्तारित झालेला आढळतो. तर प्रदेश पाहिलं तर अमेरिकेतील सॅव्हाना प्रदेश, दक्षिण मध्य आफ्रिका, उत्तर मध्य ऑस्ट्रेलिया, व्हेनेझुएला, लॅगोस, ब्राझीलचे कंपोज, भारतातील तेलंगणा, कर्नाटक, मिझोराम, महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा
प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी विभाग तर यांचा समावेश आपल्याला उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाच्या या भागामध्ये येताना आपल्याला किंवा सॅव्हाना प्रदेशामध्ये आढळतो. हवामानाची वैशिष्ट्ये पाहिली तर सुस्पष्ट आर्द्र उन्हाळा, कोरडा हिवाळा असतो. पूर्वी वाऱ्याचा प्रभाव असल्यामुळे उन्हाळ्यातील सरासरी तापमान 35°C तर हिवाळ्यातील 24°C आढळतं. या प्रदेशातील तापमान कक्षा सुमारे 10°C पर्यंत आढळते. वार्षिक सरासरी पडणारा पाऊस पाहिलं तर 250 ते 1000 मिलीमीटर इतका असतो. परंतु वर्षभर पाऊस हा अत्यंत अनियमित व कमी असतो. तसेच उच्च तापमान कक्षा ही ITCZ आणि उपोष्ण कटिबंधीय उच्च दाबपट्ट्याच्या खाली असतो. तर अशा प्रकारे याची हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. संबंधित वैशिष्ट्य पाहिली तर कमी पर्जन्यामुळे उच्च व जाड गवत की ज्याला आपण हत्ती घास किंवा गज गवत या नावाने ओळखलं जातं, अशा प्रकारचं गवत वाढलं जातं. दुष्काळ प्रतिरोधक पसरलेली विरळ टोकाकडे विस्तीर्ण अशी झुडपे या भागामध्ये आपल्याला आढळतात. चराऊ कुरणांच्यामुळे तृणभक्षक, महाकाय शाकाहारी प्राणी तसेच मांसभक्षी प्राणीही या प्रदेशात आढळतात. तसेच प्राण्यांच्या मृतावस्थेवर जगणारे प्राणी या भागात आढळतात. या प्रदेशामध्ये म्हणजे सॅव्हाना हा गवताळ प्रदेशाचा भाग असल्यामुळे गुरेचराई, पशुपालन हे व्यवसाय चालतात. तुरळक काही भागामध्ये शेती आणि वनपर्यटन केलेले आढळतात. या प्रदेशामध्ये कमी पावसावर केली जाणारी मका, ज्वारी, बाजरी, जवस यासारख्या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. आणि भौगोलिक वितरणामध्ये रेखांश आपल्याला या ठिकाणी दिलेले नाहीत, कारण तापमानावर अक्षांशाचा उंचीचा प्रभाव पडतो, परंतु रेखांशाचा हवामानावर कसलाही प्रभाव पडताना आढळत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे संबंधित वैशिष्ट्य या ठिकाणी असलेलं आढळतं. या प्रकारे आपल्याला उष्णकटिबंधीय जो गवताळ प्रदेश आहे तर त्या गवताळ प्रदेशात सॅव्हाना कसा आढळतो तर गवत आढळतं. असे काही तृणभक्षक हरिण किंवा काळवीट यासारखे प्राणी या भागामध्ये आढळतात. त्यानंतर या निम्न अक्षवृत्तीय प्रदेशामधला चौथा भाग आहे तो उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेश किंवा त्याला शुष्क हवामानाचा प्रदेश म्हटलं जातं, की जसा सहारा वाळवंटाचा भाग, कलहरी वाळवंटाचा भाग. या ठिकाणी सुद्धा 2 आलेख दिलेले आहेत आपल्याला 4.5 मध्ये अ आणि आ त्याचा अभ्यास करून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला पाहायची आहेत. एका आलेखामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे ॲलिस स्प्रिंग ऑस्ट्रेलियातील भाग आहे आणि दुसऱ्या मध्ये दाखवले आहे इजिप्त मधील कैरो. या 2 रेषा आपल्याला दाखवतात. यामध्ये पडणारा एकूण मासिक पाऊस मिलीमीटर मध्ये दिलाय आणि तापमान ही अंश मध्ये पाहूयात. तर याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न आहे सर्वात जास्त आणि कमी पर्जन्याचे महिने कोणते तर ऑस्ट्रेलियात ऑलिस स्प्रिंग येथे सर्वात जास्त पाऊस डिसेंबर ते मार्च व सर्वात कमी पर्जन्य जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आहे. तर इजिप्त मधील कैरो येथे सर्वात जास्त पर्जन्य नोव्हेंबर ते जानेवारी आणि सर्वात कमी पर्जन्य मे ते ऑक्टोबर या महिन्यात आहे. दुसरा सर्वात जास्त व कमी तापमानाचे महिने तर ऑस्ट्रेलियातील असणार जे ऑलिस आहे ऑलिस स्प्रिंग येथे डिसेंबर जानेवारी हे सर्वात कमी तापमान मे जून या महिन्यात आढळते आपल्याला. कैरो येथे सर्वाधिक तापमान जून जुलै मध्ये तर सर्वात कमी तापमान डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात असलेलं आढळतं. चौथा जो प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे दोन्ही ठिकाणी पर्जन्याचे महिने एकच आहेत का तर होय, नोव्हेंबर ते मार्च हे महिने समान आहेत. चौथा प्रश्न आहे या ठिकाणच्या हवामानावर प्रभाव करणारे किंवा परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर जास्त तापमान, अतिशय कमी पर्जन्य, आर्द्रतेचा अभाव, जास्त तापमान कक्षा, वात विन्मुख प्रदेशातील स्थान, उपोष्ण उच्च दाबाचे क्षेत्र हे घटक येथील हवामानावरती प्रभाव करताना आढळतात. आणि पाचवा आहे या आणि आधीच्या आलेखात कोणता फरक आढळतो तर या आधी तापमान वर्षभर सारखे होते, या तापमानात मात्र आपल्याला चढ उतार आहे. पाठीमागच्या आलेखात पाहिलं का तुम्ही निळी आणि ही गुलाबी रेषा ही समान असलेली किंवा सारख्याच उंचीवर होती, इथं मात्र कर्व त्याचा झालेला आढळतो. अ या आकृतीत ती खाली आलेली आढळते तर ब या आकृतीत ती मध्येच
वर गेलेले आढळते, म्हणजे तापमानामध्ये चढउतार आढळतो. आणि दोन्ही ठिकाण 6वा प्रश्न, दोन्ही ठिकाणच्या हवामानाबाबत निष्कर्ष काढा. तर कमी तापमानाचे उन्हाळे आणि कमी तापमानाचे असणारे म्हणजे कमी तापमानाचे हे उन्हाळे या ठिकाणी, उच्च तापमानाचे उन्हाळे आणि कमी तापमानाचे हिवाळे, तर उच्च तापमानाचे पाहिजे, उच्च तापमानाचे उन्हाळे आणि कमी तापमानाचे तीव्र हिवाळे हे असलेले आपल्याला आढळतात. पर्जन्य व दुष्काळजन्य परिस्थिती हे या दोन्ही ठिकाणच्या हवामानाचे वैशिष्ट्य असून हे दोन्हीही प्रदेश वाळवंटी आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही आलेख सांगता येतील. त्यामध्ये या प्रदेशाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर उष्ण कटिबंधीय ओसाड शुष्क भागाचं भौगोलिक वितरण पाहता दोन्ही गोलार्धात 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान सर्व खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावरील भाग हा प्रदेश उपोष्ण कटिबंधीय उच्च दाबाशी संलग्न असल्याने येथे हवा ही कोरडी असलेली आढळते. पर्वताच्या वातविन्मुख दिशेकडे आर्द्र वारे पोहोचू शकत नसल्याने असे प्रदेश तयार होतात. पर्जन्य छायेच्या कारणामुळे पॅटागोनियाचे वाळवंट चीनमधील कोरड्या जमिनी तयार झालेल्या आहेत. किनाऱ्यालगत उष्ण व थंड प्रवाह वाहत असेल तर त्यानुसार हवाही बदलते. उदाहरणार्थ बेंग्वेला या शीत प्रवाहामुळे कलहरी व अटाकामा या ठिकाणचं आणि हम्बोल्ट प्रवाहामुळे ओसाड प्रदेशाची निर्मिती झालेली आपल्याला आढळते. तर अशा प्रकारे आपल्याला हे आढळतं. तर याचा प्रदेश जर पाहिला तर चिली, पेरू, नैऋत्य आफ्रिका, मेक्सिको, कॅलिफोर्निया, उत्तर आफ्रिका, इराण, अंतर्गत आशियाचा भाग, उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थान, भारतातील गुजरातचा भाग, राजस्थान आणि हरियाणाचा पश्चिम भागाचा समावेश या हवामानाच्या प्रदेशात होतो. या हवामानाची वैशिष्ट्ये पाहता पहिलंच वैशिष्ट्य आढळतं, उन्हाळ्याचे तापमान सुमारे 30 ते 45 अंश सेल्सिअस तर हिवाळ्याचे तापमान 20 ते 25 अंश सेल्सिअस असतं. येथे उच्च तापमान कक्षा व वार्षिक तापमान कक्षा आढळते. हवामान विषम व कोरडे असते. दिवसा उच्च तापमान असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 200 मिलीमीटर पेक्षा कमी. अत्यल्प आर्द्रता आढळते. शुष्क कोरडी हवा आणि वेगवान वारे असते. वेगाने वाहणारे वारे हे उपोष्ण उष्ण दाबामुळे दूर जाणारे अधोगामी वारे बनतात. त्यामुळे पर्जन्य छायेची स्थिती या प्रदेशामध्ये निर्माण होते. आणि संबंधीची म्हणजे प्रदेशासंबंधीची असणारी वैशिष्ट्ये पाहिली तर या प्रदेशामध्ये पाण्याचा अभाव सहन करणाऱ्या खुरट्या व काटेरी वनस्पती मोठ्या प्रकारे वाढतात. कारण वाळवंटी भाग असल्यामुळे पावसाचं प्रमाण हे या प्रदेशामध्ये खूपच कमी आढळतं. खूप कमी वनक्षेत्र त्यामुळे असतं. मृदा ही क्षारयुक्त असते. सहसा लहान आकाराचे निराचर प्राणी हे बिळे करून राहणारे जे प्राणी आढळतात तर हे या भागामध्ये आपल्याला आढळतात. मर्यादित प्रमाणात शेती केली जाते की वाळवंटी भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची मरुदय स्थळे आढळतात तर त्याच ठिकाणी उदरनिर्वाहाच्या स्वरूपात शेतीचं क्षेत्र आढळतं. आफ्रिका खंडातील जो सहारा वाळवंटाचा भाग आहे तर या वाळवंटाच्या भागामध्ये बदाऊनी जमाती, कलहरी वाळवंटामध्ये बुशमेन, ऑस्ट्रेलियातील अबोरिजिन्स या लोकांचा किंवा आदिवासींचा जमातींचा अधिवास किंवा वास्तव्य या वाळवंटी प्रदेशामध्ये किंवा या उष्ण कटिबंधीय ओसाड प्रदेशामध्ये आढळतं. शिवाय या भागामध्ये शेती, पशुपालन, खाणकाम हे व्यवसाय होताना आढळतात. या प्रदेशामध्ये हवा ही उष्ण कोरडी असल्याने वारा हा प्रमुख अपक्षरणाचा कारक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या जो निम्न अक्षवृत्तीय जो भाग आहे तर याच्यामधील हे 4 प्रकार आढळतात. उष्ण वाळवंटी भाग दिलेला आहे बघा. पूर्ण रेगिस्तान, सहारा रेगिस्तानचं इथं चित्र दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे वाळवंटी भागामध्ये कशा प्रकारचे अतिशय ओसाड आणि खुरट्या वनस्पती इथे वाढलेल्या आढळतात. तर अशा प्रकारे आपला हवामानाचा जो प्रदेश आहे तर या हवामानाच्या प्रदेशामध्ये निम्न अक्षवृत्तीय प्रदेशाच्या भागामध्ये येणारे जे 4 हवामानाचे प्रदेश आहेत तर या 4 हवामानाच्या प्रदेशाचे
असणारे जे भौगोलिक वितरण, त्याचबरोबर हवामानासंबंधित असणारे त्याची वैशिष्ट्ये आणि त्या प्रदेशाच्या सहसंबंधीची असणारी वैशिष्ट्ये यांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.